हे जे दूध आहे हे आहे फुल फॅट मिल्क. याच्यावर फुल क्रीम मिल्क असं लिहिलेलं आहे. तर असं दूध घ्यायचं दही बनवण्यासाठी, कारण जर आपण पतलंवालं दूध घेतलं तर त्याचं दही चांगलं नाही बनत. तर याच दुधाचं दही घ्यायचं, याच्यात पाणी बिलकुल नाही टाकायचं. तर मी याला मातीच्या भांड्यात ठेवलेलं आहे. मी आजच काढला आहे मातीचं भांडं. नाही तर नॉर्मली मी अशा स्टीलच्या याच्यातच जमवते. तर मातीच्या याच्यात ठेवलं तर चांगलं बनतं. तर हा जो पॉट आहे मी थोडासा मोठ्या साईजचा घेतला आहे. जर आपल्याला अर्धा लिटरचं दही वगैरे बनवायचं असलं तर त्याच्यासाठी चांगला आहे. आणि याला मी गरम पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे. याला तुम्ही मिठाने किंवा जर बेकिंग सोडा वगैरे असला त्याने धुवू शकता. कारण काही दिवसांनी काय होतं, याच्यामध्ये जे छिद्र असतात त्याच्यात डेब्रिज जमा होतात आणि मग ते पोर्स जे असतात ते बंद होतात. म्हणून याला मिठाने किंवा बेकिंग सोड्याने नेहमी धुवायला पाहिजे आणि थोडंसं गरम पाण्याने धुवायला पाहिजे. तर आता याच्या आतमध्ये दाखवते मी. तर हे दही आहे, हे मी याच्यात ट्रान्सफर केलेलं आहे. डायरेक्ट याच्यामध्ये बनवलं तर मस्त बनतं दही. आणि हे घरचं दही असल्यामुळे खूप गोड बनते हे, आणि याच्यात मलाई पण चांगली येते. तर नुसतं आपण साखर टाकूनही खाल्लं तर हे छान बनतं. आणि याच्यामध्ये थोडासा टमाटर कांदा टाकून आणि कोथिंबीर टाकून जर आपण जेवणाबरोबर याला खाल्लं 1 वाटी तरी, तर ते डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. हेल्थसाठी पण चांगलं आहे, वेट लॉससाठी पण चांगलं आहे. तर याला मी 4-5 तास आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. भांड्यालाच पूर्ण फ्रीजमध्ये ठेवायचं 4-5 तास, आणि मग आपण याला वापरू शकतो.